हॅलो नमस्कार, मी अमृता. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी गुरुचरित्राच्या विषयी थोडीशी माहिती देणार आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा केवळ ग्रंथ नसून त्याला 5वा वेद असं म्हटलं जातं. तर गुरुचरित्र पारायण सध्या मी करते आहे, त्यामुळं मला असं वाटलं की तुम्हाला ही माहिती द्यावी. नक्कीच ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. तर गुरुचरित्रातलं जे 53 अध्याय आहेत, तर प्रत्येक अध्याय वाचल्यामुळं आपल्याला त्याचं काय फळ मिळतं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 1 ते 53 अध्यायांचं आपण जेव्हा वाचन या 7 दिवसाच्या पारायणामध्ये करतो, नक्कीच तुम्हाला त्याचा अलौकिक आणि अनुभूती त्याची तुम्हाला मिळते म्हणजे मिळतेच. तर त्याची फलश्रुती काय आहे? 1 ते 53 अध्याय आपल्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आपण वाचतो. तर 1 ते 53 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायापाठीमागं काहीतरी तुम्हाला फळ मिळतं. त्या प्रत्येक अध्यायाचा तुम्हाला काही ना काही फायदा होतो. तर प्रत्येक अध्यायामुळं आपल्याला फळ मिळतं, काय फलश्रुती आहे ते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला अध्याय वाचल्यामुळं कल्याण होतं आणि गुरुकृपा तुमच्यावर होते. दुसरा अध्याय वाचल्यामुळं सद्गुरू प्राप्ती होते आणि गुरुभक्ती दृढ होते. तिसरा अध्याय वाचल्यामुळं सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागते आणि संकटात तुमचं रक्षण होतं. चौथा अध्याय वाचल्यामुळं विवेक धैर्यादी सद्गुण तुमच्यामध्ये वाढतात आणि दत्तात्रयाची कृपा तुमच्यावर होते. 5वा अध्याय वाचल्यामुळं अतिथी संतुष्ट होतात आणि तुमची संतती पराक्रमी होते. 6वा अध्याय वाचल्यामुळं कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होतं. 7वा अध्याय वाचल्यामुळं महापातकांचं निरसन होतं आणि गोकर्ण यात्रेचं तुम्हाला पुण्य मिळतं. 8वा अध्याय वाचल्यामुळं संतती तुमची विद्वान होते आणि शनिप्रदोष व्रताचं तुम्हाला पुण्य मिळतं. 9वा अध्याय वाचल्यामुळे तुम्हाला ऐश्वर्य प्राप्ती होते. 10वा अध्याय वाचल्यामुळं संकटांचं निरसन होऊन कार्यसिद्धीस जातं. 11वा अध्याय वाचल्यामुळं संततीविषयी वाटणारी चिंता तुमची दूर होते. 12वा अध्याय वाचल्यामुळं कर्तव्यपूर्तीसाठी केलेले तुमचे प्रयत्न हे सफल होतात. 13वा अध्यायाचं असं फळ तुम्हाला मिळतं की तुम्हाला आरोग्यप्राप्ती होते आणि पचनक्रियेच्या तक्रारी ज्या असतील त्या तुमच्या दूर होतात. 14वा अध्याय वाचल्यामुळं अकस्मात आलेल्या संकटाचं निवारण होतं आणि रक्षण होतं. 15वा अध्याय वाचल्यामुळं तीर्थक्षेत्रांची यात्रा घडते आणि साधनेसाठी एकांत लाभतो. 16वा अध्याय वाचल्यामुळं गुरुसेवेमध्ये प्रमाद घडत नाही आणि गुरुकृपेची तुम्हाला नक्कीच प्रचिती येते. 17वा अध्याय वाचल्यामुळं विद्याभ्यासात तुमची प्रगती होते आणि कलांमध्ये विशेष असं प्रावीण्य मिळतं. 18वा अध्याय वाचल्यामुळे कर्जमुक्ती लवकर होते आणि तुमच्या घरामध्ये कधीही चोरी होत नाही. 19वा अध्याय वाचल्यामुळं साधुसंतांची सेवा घडते आणि तुमचा भाग्योदय व्हायला सुरुवात होते. 20वा आणि 21वा अध्याय वाचल्यामुळं संततीवरची गंडांतरं जी असतात ते टळतात आणि संततीचं आरोग्य तुमच्यात चांगलं राहतं. 22वा अध्याय वाचल्यामुळं पशुधन सुरक्षित राहतं आणि दूध दुभतेची तुमच्या घरामध्ये कधीही कमी पडत नाही. 23वा अध्याय वाचल्यामुळं स्वतःच्या मालकीचं घर होतं आणि तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होते. 24वा अध्याय वाचल्यामुळं गैरसमज दूर होतात आणि स्वभावातील तुमच्या दोष निघून जातात. 25वा अध्याय वाचल्यामुळं अंगी विनम्रता बांधते आणि वृत्ती निरंकार होते. 26वा अध्याय वाचल्यामुळं आपापल्या अभ्यास विषयात विशेष असं तुम्हाला प्रावीण्य मिळतं. 27वा अध्याय वाचल्यामुळं वादविवादात जय मिळतो. 28वा अध्याय वाचल्यामुळं वृत्ती सन्मार्गत आणि धर्मानुगामी होईल. 29वा अध्याय वाचल्यामुळं साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल आणि तुमचा उद्धार नक्की होईल. 30वा अध्याय वाचल्यामुळं पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल आणि पती सहवास लाभेल. 31वा अध्याय वाचल्यामुळं दाम्पत्यांमधील मतभेद दूर होतात आणि तुमचा संसार हा सुखाचा होतो. 32वा अध्याय वाचल्यामुळे सौभाग्य अखंड राहतं आणि परदेशस्थ पती सुखरूप परत येतो. 33वा अध्याय वाचल्यानंतर रुद्राक्ष धारण केल्याचं पुण्य मिळतं आणि शिवकृपेने मंगल होतं.
34वा अध्याय वाचल्यामुळं रुद्रपाठाचे पुण्य मिळतं आणि तुमची संतती ही दीर्घायुषी होते. 35वा अध्याय वाचल्यामुळं कठीण कार्यामध्ये यश मिळतं आणि पतीवरील गंडांतरे टळतं. 36वा अध्याय वाचल्यामुळं पतिनिंदेचा दोष जातो आणि स्वधर्माचरणाचं महत्त्वसुद्धा टळतं. 37वा अध्याय वाचल्यामुळं व्यवहार ज्ञान वाढतं आणि गृहस्थाश्रमात सुख लागतं. 38वा अध्याय वाचल्यामुळं तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. 39वा अध्याय वाचल्यामुळं संतान प्राप्ती होते आणि अश्वस्थ सेवेचं पुण्य तुम्हास मिळतं. 40वा अध्याय वाचल्यानंतर गुरुवरील निष्ठा दृढ होते आणि शंकर कृपा तुमच्यावर सदैव असते. 41 आणि 42वा अध्याय वाचल्यानंतर गुरुसेवा घडते आणि काशी महायात्रेचं तुम्हाला पुण्य देखील मिळतं. 43वा अध्याय वाचल्यानंतर वैभव प्राप्त होतं आणि श्रीकृष्ण कृपा तुमच्यावर नक्कीच होते. 44वा अध्याय वाचल्यानंतर गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची तुम्हाला अनुभूती नक्की येईल. 45वा अध्याय वाचल्यानंतर त्वचा विकार बरे होतात आणि काव्य प्रतिभा लागते. 46वा अध्याय वाचल्यानंतर द्वैतभावाचे निरसन होतं. 47वा अध्याय वाचल्यानंतर गुरूंचा आणि संतांचा व साधुजनांचा सहवास लाभतो. 48वा अध्याय वाचल्यानंतर धनधान्याची समृद्धी येते आणि शेती व्यवसायामध्ये यश मिळतं. 39वा अध्याय वाचल्यानंतर गाणगापूर यात्रेचं पुण्य मिळतं आणि श्रीगुरु कृपा करते. 50वा अध्याय वाचल्यानंतर दुःखद व्याधी बऱ्या होतात आणि दूरस्थ गुरुची साक्ष पटते. 51 आणि 52 हा अध्याय वाचल्यामुळं गुरुचा विरह तुम्हास कधीही होणार नाही. आणि 53वा आणि शेवटचा अध्याय वाचल्यामुळं श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे तुम्हाला पुण्य मिळते. तर अशी अगाध महिमा आहे गुरुचरित्रामधल्या प्रत्येक अध्याय वाचल्यामुळं आपल्याला आपली वेगवेगळी फळं ही मिळतच असतात. गुरुचरित्र पारायण अतिशय प्रभावी आणि अतिशय फलश्रुती देणारं आहे. तुम्ही कधी तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण केलंय का मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे तुम्हाला काय अनुभव आले ते सुद्धा माझ्यासोबत तुम्ही शेअर करायला विसरू नका. तर आजच्या पुरतं इतकंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.